पवई जयभीमनगर येथील जयभीमनगरच्या सुमारे 600-700 झोपड्या मुंबई महापालिकेच्या यस विभाग कार्यालयाने 6 तारीखला उद्ध्वस्त केल्यानंतर हे सगळे झोपडेधारक रस्त्यावर आलेले आहेत। अशा प्रकारे प्लास्टिक कागद टाकून आपल्या मुलाबाळांसह हे सर्व झोपडीधारक विखुरलेले आहेत। काही ह्या बाजूला आहेत, काही त्या बाजूला आहेत आणि या झोपडीधारकांच्या प्रश्नावर आज युवा भीमसेना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास माने यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि या उपोषणाला इथल्या झोपडीधारकांनी त्यांना संपूर्ण जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे। माने साहेब, तुमच्या या सगळ्या उपोषणासंदर्भात काय सांगाल? सकाळी मी या ठिकाणी आलो होतो तर काही बिल्डरचे गुंड ते झोपडे लोक झोपलेले होते आणि त्याच्या झोपड्या पूर्ण हिसकावून मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला, जीवे मारण्याचा प्रयत्न। तर मी आलो तर लगेच ते पळून गेले, माझ्याशी वाद घातली, तुम्ही मध्ये पडू नका, मी तुम्हाला संपवून टाकेल असे बिल्डरच्या गुंडांनी मला धमकी देऊन गेली आणि त्याच्या निषेधार्थ मी आजपासून आमरण उपोषण सुरुवात केली। ज्या बिल्डर म्हणजे विकासकाच्या गुंड लोकांनी तुम्हाला धमकी दिली त्याची तक्रार आपण पवई पोलीस स्टेशनला दिली का? दिले एनसी दाखल केली पोलिसांनी, पण त्यांना अटक करू म्हणले लवकरच, त्याला समोर आली। आता काय नेमकी तुमची भूमिका काय राहणार आहे? आता भूमिका काय, मी आमरण उपोषणाला बसलोय। या लोकांना नागरिक सुविधा द्याव्यात या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी जे विविध सामाजिक संस्था असतील, संघटना असतील, ते लोक यांना भोजनदान देण्यात येतं, परंतु बिल्डरच्या लोकांनी त्यात तर काय विषबाधा केली आणि हे लोक मरून गेली, त्याला सर्वस्वी जबाबदार राज्याचा मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन आणि स्थानिक पोलीस स्टेशन हे जबाबदार राहील आणि हा बिल्डर राहील। आजच्या उपोषणाच्या निमित्तानं आपण पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली काय? हो, भेट घेतली ना, एनसी दाखल केली। ते म्हणले काय तुम्हाला लागेल ते आम्ही सहकार्य करू, पोलीस प्रशासन जेवढं होते ते करू। मग मी आमची पहिली मागणी अशी केली की शासनाने 6 तारखेला कारवाई केली यस विभागाने आणि बिल्डरचा या ठिकाणी काय संबंध नसताना हे बिल्डरचे गुंड आजूबाजूला फिरतात, आतमध्ये आहेत, संबंध काय ते दाखवा आणि सदरची जागा ही शासनाने काय सांगितलंय की ही शासकीय कार्यालयासाठी आरक्षित आहे। जर शासकीय कार्यालयासाठी आरक्षित आहे तर बिल्डरचा या ठिकाणी संबंध आहे, मग या शासनानं काय सुपाऱ्या घेऊन बिल्डरच्या कामं केल्यात का? सुपाऱ्या घेतल्यात का शासनानं? गुंडाचं काम आहे ना ते सुपाऱ्या घेऊन खाली करणं घरं। काल तुम्ही एका कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती या प्रश्नावर, पण काय मुख्यमंत्र्यांचं काय आम्हाला आश्वासनच आलं नाही, त्याच्या ह्या विषयावरती काय बोलतच नाही, ते गोरगरीब दलित जनतेला काय गृहीत धरतच नाहीत। मग तुम्ही आता एवढं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सुद्धा आणि हा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही, आता तुमच्या उपोषणाचं मग काय होणार? तुम्ही काय करणार आहात पुढे? एकतर यांना न्याय मिळवून देईल। मी शनिवारी तिरडी काढली होती शासनाच्या आणि सरकारच्या विरोधात, शासनाच्या आणि सरकारच्या विरोधात मी शनिवारी 22 तारखेला तिरडी मोर्चा काढला होता। मग आज आमरण उपोषण तरी आमची दखल घेतली ना, आज आमरण उपोषणाला बसलोय। एकतर यांना न्याय मिळवून देईल, नाही तर समाज माझा येऊन या ठिकाणी माझी तिरडी उचलून नेईल, ह्याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही। इथलं कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे, भर दिवसा लोकांवरती अन्याय अत्याचार व्हायला लागले, मुंबई पोलिसांकडून पण अन्याय अत्याचार व्हायला लागले, पण अद्याप गुंडांवरती FIR दाखल केली जात नाही। फक्त एनसी पोलीस प्रशासनाने ते पण सहकार्याने घेतलेले आहे आणि स्थानिकचे जे बाउन्सर आहेत आणि गुंड आहेत ते आतमध्ये सध्या तोडक कारवाई केली तिथं आहे, पण सदरची जागा बोर्ड शासनाने लावली की ही जागा आरक्षित आहे। तर मग असा सरकारला शासनाला माझं म्हणणं एवढंच आहे, जर आरक्षित आहे, जर तुम्हाला असं बिल्डरला तुम्ही खाली करून दिले, ते कंपनी काय असेल तर त्याचं आम्हाला प्रमाणपत्र द्यावं। यापूर्वी तुमच्या कार्यालयाने जाहिरातीद्वारे या विकासक म्हणून या हिरानंदिनी बिल्डरला दिली अशी NOC द्यावी। तर आम्ही जर NOC आम्हाला आली आणि पर्याय व्यवस्था का आम्हाला द्या, आम्ही लगेच इथून निघून जाऊ, नाही तर त्याशिवाय आम्ही हलणार नाही। आम्हाला हाय त्या ठिकाणी घरे बांधून द्या, घरे बांधण्याची परवानगी द्यावी, ही आमची मागणी आहे। आणि दुसरी, पाणी पुरवठा अधिकारी या ठिकाणी नागरिक सुविधा बंद आहेत, सगळ्या लोकांच्या हाल व्हायला लागल्यात, उघड्यावर कुटुंब आहे आणि लघवीला जायचं म्हणताना लेडीजला कुठं जाता येत नाही। 4 तरफ त्या बिल्डरने कॅमेरा लावल्यात, टॉयलेट पब्लिक इथं आतमध्ये नाही, काय नाही, पाणी प्यायला सुद्धा नाही ना, वापरायला पण नाही, आंघोळीला पण नाही, नागरिक सुविधापासून वंचित ठेवल्या आणि पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवणं म्हणजे मानवतेला कलंक असणारे हे शासन आहे।
आणि या शासनाची तिरडी काढून जरी शासन जर जुमानत नसेल तर आम्हाला दुसरा एक पर्याय आहे. जर संविधानातून आम्हाला हक्क मागून मिळत नसेल ना तर आम्ही हिसकवण्याची पण ताकद आहे. भले आम्ही सगळे जळून जाऊ, मरून जाऊ या ठिकाणी, पोलिसांच्या गोळ्या खाऊ, पण आम्ही हक्कासाठी या ठिकाणी ठामपणे एकजुटीने लढू. नागरिक सुविधांसंदर्भात आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी काय संपर्क साधला? यशवाडला मी आत्ता डिस्पॅच दिलेला आहे. त्यांनी निवेदन घेतलेलं आहे की सर्वस्वी जबाबदारी आहे. इथं विविध संघटना, सामाजिक संघटना येतात. आज या ठिकाणी असा प्रकारे घडला आहे. मला वाटतं माझ्या भविष्यात मी असा प्रकार बघितला नाही. डिमोलिशन शासनाने केले आणि बिल्डरचा लोकांचा कब्जा आत आहे, बिल्डरच्या गुंडांचा कब्जा आत आहे. शासनाने सरळ सरळ बोर्ड लावला आहे की ही सदरची आरक्षित जागा आहे. मग बिल्डरचा काय संबंध येतो या ठिकाणी? शासनाने आम्हाला लिहून द्यावं की विकासक म्हणून यांना दिली त्वरित. 6 तारखेला एवढे लवकर देता पण येत नाही आणि शासनानं आचारसंहिता उल्लंघन करून, कायद्याचं उल्लंघन करून ही केलेली कारवाई पोलिसांच्या बळावर, आणि त्याचा आम्ही सर्व स्थानिक रहिवाशांच्या वतीने जाहीर निषेध करतो. आता ठोस काही तुम्हाला मिळाल्याशिवाय तुम्ही उपोषण सोडणारच सोडणार नाही, अजिबात नाही. मेलं तर माझी तिरडीच जाणार आहे. शासनाची मी तिरडी काढली तर समाजाला माझं आव्हान आहे की बाबा अजून किती 15 दिवस जाऊ द्या, 20 दिवस द्या, माझी जाऊन तिरडी निघत त्यावेळेस तुम्ही या आणि माझ्या घरी पोहोचवा. माझ्या लेकरा बाळापर्यंत मी मेल्यावर पोहोचवा आणि तुम्ही परत सांगू. आज इथं घडले, उद्या तुमचे लेकर बाळ मरतील. ही बिचारी झोपले तिथं. मी बघतोय 4 दिवस जागा रात्रभर. पोरं बारकी बारकी आहेत आणि शासन प्रशासन ह्याच्यावर दुर्लक्ष करतं. किती शोकांतिक आहे. समाज झोपलाय का आमचा? नाही ते टायमाला समाज जागतो. आचारसंहिता आली, इलेक्शन आलं, दुसरं काय पण अफवा झाली. नाशिकचं काळाराम मंदिर झाला, थोडक्यात लेटर होतं, त्याला समाज जागला. जातीवादी राजकारणी लोकांनी आपल्या फायद्यासाठी केलं तिथं राजकारण. त्या राजकारणाला समाज रस्त्यावर उतरला, पण इतर लेकरं बाळ रस्त्यावर उतरल्यात, उघड्यावर पडल्यात. उघड्यावर कुटुंब पडले. या शासनानं आम्हाला फार उघड्यावर आणले आणि अशा टायमाला समाजाचा एक पण कार्यकर्ता आणि एक पण नेता या ठिकाणी येत नाही. आणि जे येतात ते बिल्डरकडून मॅनेज होऊन लगेच निघून जातात. या गोरगरिबांचा कोण वाली आहे? त्यामुळे मी ह्या समाजासाठी मारायला तयार आहे. माझी तिरडी केली तरी चालेल, एकतर न्याय तर मिळून जाईल, नाहीतर मग मी माझं जग तर मी सोडून जाईल. आणि मी मेलो तर सर्वस्वी जबाबदार सरकार आणि शासन त्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला धरावे, ही माझी मागणी. न्याय मिळालाच पाहिजे. झोपडीधारकाला न्याय मिळालाच पाहिजे. एस विभागाच्या अधिकारी कारवाई झालीच पाहिजे. गाव गुंडांना जेरबंद झालेच पाहिजे. गाव गुंडांना जेरबंद झालेच पाहिजे. बिल्डरच्या गाव गुंडांना तात्काळ अटक करा. बिल्डरच्या गाव गुंडांना तात्काळ अटक करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. झोपडीधारकाला न्याय मिळालाच पाहिजे. झोपडीधारकाला न्याय मिळालाच पाहिजे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. महाराष्ट्रामधील तमाम जनतेला व आंबेडकरवादी जेवढ्या संघटना आहेत त्यांना एक नम्रतेची विनंती आहे की जर तुम्ही ह्या बातम्या पाहत असाल आणि घटना जर तुम्हाला माहीत असेल तर त्वरित तुम्ही या आपल्या जय भीम नगरमध्ये इथे येऊन या रहिवाशांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकजूट या. मी राकेश मोहिते, राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना, आमचे बंधू विलास मानेसाहेब हे आमचे छोटे बंधू आहेत, तरी पण आम्ही त्यांना ह्या न्यायासाठी त्यांच्या खंबीरपणे आम्ही पाठीशी उभे आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार आणि त्यांच्या आम्ही खंबीरपणे पाठी आहोत. तरी शासनाने व प्रशासनाने याची तात्काळ नोंद घ्यावी. जय भीम. हे अशा पद्धतीनं ही लहान लेकरं आहेत. ह्या आपण माशा किती आहेत ते आपण पाहतायच, परंतु अशा पद्धतीनं रात्रंदिवस मच्छरचा त्रास या सगळ्या लहान मुलांना होतोय. इथं मोठ्या माणसांना राहणं अशक्य झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही लहान मुलं कशी राहणार आता आणि काय करणार हा मोठा प्रश्न आहे.